मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे संडे, म्हणजे छान मस्तपैकी सुट्टीचा दिवस. आणि आज ना आम्ही छान असा बेत करणार आहे जेवणाचा. म्हणजे संडेच्या दिवशी काहीतरी असं वेगळं खायची इच्छा होतेच. तर आज मी वडापाव करणार आहे. काल मी मस्तपैकी भजे केले होते, पकोडे केले होते. तर आज वडापाव खायची खूप इच्छा झाली होती माझी. कारण खूप दिवस म्हणजे इथं शिफ्ट झाल्यापासून तर म्हणजे वडापाव खाल्लाच नाही. आम्ही आधी बीडला होतो ना, तर तिथं एका ठिकाणी एवढा भारी वडापाव मिळायचा ना, तर आम्ही म्हणजे तिथलं असं कंटिन्यू खायचो. पण इथं आल्यापासून म्हणजे ट्रायच नाही केला. तर मला आज मस्तपैकी घरी बनवू. आणि माझ्या मम्मीकडे ना, म्हणजे मम्मीच्या घरी ना, तिथं ना वडे, बटाट्याचे वडे आणि कढी ही रेसिपी खूप फेमस आहे. म्हणजे मला तर एवढं आवडतात ना. कढीमध्ये मस्तपैकी ना ते बटाट्याचे वडे असं बुडवून खायला खूप छान लागतात. पण आज म्हणजे पाव पण आणणार आहोत. तर वडापाव आणि कढी वडे असं बेत असणार आहे. तर चला, माझ्या देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. शरूला दूध दिलेलं आहे पहिला. तिचं टी व्ही बघणं सुरू आहे. ती आत्ताच सुटली. आज सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत सुरू आहे. तर चला, मी बाकीची कामं आवरते. आणि वडापाव कसं बनवते ना ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर मी आता आलेले आहे किचनमध्ये. आता मला किचनचं आवरून घ्यावं, कारण रूममधलं ते सगळं आवरून झालं होतं. सगळं बेडशीट वगैरे, ब्लँकेट, जे मॅट प्रोटेक्टर होतं ना, म्हणजे जे आपण गादीला लावत होतो ते पण मी काढून धुवायला टाकलं होतं. कारण आज जरा वातावरण छान होतं. आणि म्हणलं ते होईपर्यंत ना आपण इथं भाजी वगैरे करून घेऊ, कारण वडापाववरती तर काय भागणार नाही. दुपारी भूक लागणारच आता सगळ्यांना. त्यामुळे घेवड्याची शेंग निवडून ती मस्तपैकी करून घेतली. फक्त घेवड्याची शेंगच केली होती आणि खूप छान लागते घेवड्याची शेंग, फक्त लसूण कोथिंबीर टाकून केली ना तरी पण. मग नंतर मी बटाटे शिजायला टाकले. तोपर्यंत पेरू वगैरे खाऊन घेतला. तोपर्यंत पेरू खाईपर्यंत बटाटे पण शिजले होते. कारण नाश्ता काय केला नाही, मला आता ही वडेच खायचे आहेत. तर मला फ्रूट एखादं खाऊन घ्यावं. आता बरेच जण म्हणतील की ह्यात कांदा कसं काय टाकला म्हणून. म्हणजे काही काही जण टाकतात, मला आवडतो, माझी मम्मी पण टाकते, त्यामुळे मी ही टाकते. लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेतली. पण त्या आधी ना लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली होती सेपरेट, कारण शरीराला आधी काढायची होती भाजी मला. नंतर मिरची ॲड करून अजून एकदा पेस्ट करायची होती मला, कारण त्या मॅडम काही तिखट खात नाहीत. त्यामुळे तिच्यासाठी ना प्रत्येक वेळेस असं काही नवीन केलं ना की सेपरेट मिठाचं काढावं लागतं. नंतर इथं तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती टाकली. धने पावडर टाकला. आणि तुम्हाला पाहिजे ते मसाला टाकू शकता, पण मी कोणताही मसाला वापरत नाही. खूप सुंदर होते भाजी खरंच. आणि वडेसुद्धा खूप छान लागते ह्याचे. लसूण जरा भरपूर टाकायचा. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली. आणि नंतर तोपर्यंत शरीरचं पण आवरून घेतलं. आणि तिचं असं होतं की मलाच वेंचरू दे, तर तिनं असं ना चंपू केलं होतं. त्यामुळे मी तिला सांगत होती की नाही छान दिसत, तू ऐकत जा जरा. पण तिचं काय ऐकायच्या मूडमध्ये नसते ती. नंतर म्हणलं आता इथं जे वडापावसाठी चटणी असते ना ती करून घ्यावी. तर मी बेसन घेतलं होतं, त्यामध्ये जिरी आणि ओवा टाकला होता, मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली. आणि असं थोडंसं घट्ट असं बॅटर ठेवून ना मस्तपैकी हे सोडून द्यायचा. आणि नंतर ना त्याची चटणी करायची. खरंच ही चटणी ना खूप आवडते सगळ्यांना, म्हणजे मलासुद्धा खूप आवडते. आणि चपाती भाजीसोबतसुद्धा खूप छान लागते. वडापावसोबत तर लागतेच, पण तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. नंतर लसूण तळून घेतला. आणि लसूण पण तळून टाकल्यामुळे ना खरंच खूप भारी टेस्ट लागते. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, तळलेलं लसूण, मीठ आणि चटणी टाकायची. बस एवढं. शेंगदाणे वगैरे काही टाकायचं नाही. तुम्ही बघू शकता खूप सुंदर चटणी झाली होती. आता ती चटणी होईपर्यंत ना आपली भाजी पण गार झाली होती. त्यामुळे म्हणलं वडे करून घ्यावे. तर मस्तपैकी ना असे गोल गोल वडे करून घेतले मी. आणि नंतर अजून एकदा पीठ तयार केलं होतं मी, कारण ते केलं होतं ना तर ते चटणीसाठी संपून गेलं. तर मस्तपैकी पीठ तयार करून ना वडे करायला सुरुवात केली होती मी.
तर इथे मस्त असे आपले वडे होत होते आणि शरीचे पप्पा पाव पण घेऊन आले होते. मी कढी करायचं कॅन्सल केलं होतं कारण पाव आणले होते. खूप भारी वडा झाला होता. नंतर भाजीपाला आणला होता, तो निवडून घेतला आणि 5 वाजता चहा आणि पाव मस्तपैकी एन्जॉय केला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.